प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने पृथ्वी भरली, प्रिय दयाला न्याय नीती, न्याय नीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याचे या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देओ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान उतारुणवंत, तुझी भगवंत तोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोंकरा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज
प्राणांना देव शांती देओ. आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व समर्थ बापा, तुझे स्तवन असो. तुझ्या करारापासून सत्कार्यासाठी शक्ती मिळते. तुझ्या प्रेमामुळे तू आम्हाला दिलेली अभिवचने पूर्ण होतात. तुझ्या कराराचा स्वीकार करण्यासाठी आमची श्रद्धा दृढ कर व तुझ्या आज्ञेविषयी आमच्या मनात प्रेम निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जर तुम्ही विधवा आणि अनाथ यांचा छळ केला तर माझा राग तुमच्यावर भडकेल. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, कोणा उपऱ्यास छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. कोणा विधवेस किंवा अनाथास छळू नका. तुम्ही त्यास कोणत्याही प्रकारे छळले आणि त्यांनी माझ्याकडे गाराणे केले तर मी त्यांचे गाराणे अवश्य ऐकेन. आणि मग माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा संहार करीन. तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमचे बालके पोरकी होतील. तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी एक कंगाल असला आणि तू त्यास पैसे उसणे दिले तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको आणि त्याच्यापासून व्याज घेऊ नको. तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरूण गहाण ठेवून घेतले तर सूर्यास्त होण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे. कारण त्याचे ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकण्यास तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरून निजेल. अशा वेळी त्याने माझ्याकडे गाराणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा मी आश्रय घेतो. तो माझे कवच, माझे तारण शृंग, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर जिवंत आहे. त्या माझ्या मुक्तिदात्या दुर्गाला धन्यवाद असो. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. दुसरे वाचन संत पौलाने थेसलनीकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशा प्रकारे मासेदोनिया आणि अखया ह्यातील सर्व विश्वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला. मासेदोनिया आणि अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. यामुळे याविषयी आम्ही काही सांगावयाची आवश्यकता नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही
मूर्तिपूजेपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यातून उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभो तुम्हा बरोबर असो. संत मत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशूने सदुक्यांस निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरीही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देव प्रेम आहे. God is love. Love is the basis of the law. Neighbor is the focus of love. God is loved when neighbor is loved and served. नियमांचा आधार प्रेम असावे, शेजाराचा आधार आम्ही असावे. शेजाऱ्यावरील प्रीती म्हणजेच देवावरील प्रीती. देव प्रेम आहे व केवळ प्रेमाद्वारे आपण प्रेमापर्यंत पोहोचू शकतो. पोप फ्रान्सिस यांचे अत्यंत समर्पक शब्द. कृतीतून प्रेम व्यक्त होत असतं, म्हणूनच असे म्हटले जाते की लव्ह इन ॲक्शन. अगदी सहजपणे वापरला जाणारा हा वाक्य प्रचार. परंतु मी तर त्याहून पुढे जाऊन म्हणेन, लव्ह नॉट जस्ट इन ॲक्शन बट लव्ह इज ॲक्शन. प्रेमच कृती आहे. प्रेमाचे दुसरे नावच कृती आहे. बायबलमध्ये दोन प्रकारच्या प्रेमाविषयी आपण ऐकतो. एक देवप्रीती तर दुसरी शेजार प्रीती. बायबलचा प्रत्येक शब्द देवाचे मानवावरील प्रेम व्यक्त करीत असते. या प्रेमाला मानवाने दिलेला प्रतिसाद म्हणजेच देवप्रीती. दुसऱ्या प्रकारचे प्रेम म्हणजे शेजार प्रीती. मानवाचे मानवाशी असलेले नाते म्हणजे शेजार प्रीती. गोष्ट आहे एका मठाधिपतीची. रोज दुपारच्या वेळी तो मठातून बाहेर जात असे. शिष्यांना ही गोष्ट आश्चर्यकारक वाटली. त्यांना वाटे की आपले मठाधिपती रोज दुपारी एखाद्या निर्जन स्थळी जाऊन एकांतात देवाबरोबर वेळ व्यतीत करीत असतील. त्याच्या अनुपस्थितीत ते एक सभा घेतात. ह्या सभेत एका शिष्याची निवड करतात की जो त्यांचा पाठलाग करून ते कुठे जातात हे शोधून काढील. मठाधिपती दुपारच्या रखरखत्या उन्हात मठाबाहेर पडले. तेव्हा त्या शिष्याने गुपचूप त्यांचा पाठलाग केला.
मठाधिपती नजीकच्या झोपडपट्टीतील एका घरात शिरले. तेथे खाटेला खिळलेली एक वयस्कर स्त्री होती. त्यांनी जाऊन तिच्यासाठी स्वयंपाक बनवला, तिला भरवला व तिचे घर स्वच्छ केले. हे पाहून तो शिष्य घाईघाईने मठात परतला. मठाधिपतीला स्वर्गीय अनुभव आला असेल या अपेक्षित असलेले इतर शिष्य त्या शिष्याला विचारतात, आपल्या गुरुस प्रार्थनेत स्वर्गीय अनुभव आला का? ते स्वर्गात उंचावले गेले का? त्या शिष्यांनी उत्तर दिले, माझ्यासाठी तर निश्चितच हा स्वर्गीय अनुभव होता. परंतु आपले गुरु स्वर्गात नव्हे तर स्वर्गाहून उंचच उंच उंचावले गेले आहेत. He has been lifted higher than heaven. जेव्हा आपण गरजवंतांची सेवा करतो तेव्हा आपण स्वर्गीय अनुभवाची भागीदार बनतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवप्रीती व शेजारप्रीती या दोन्ही आज्ञा एकमेकांना पूरक आहेत. जणू एकमेकांसमोर ठेवलेले दोन आरसे एकमेकांवर आपल्या प्रतिबिंबाचा ठसा उमटवितात. मनुष्याच्या कृती त्याच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतात. म्हणूनच आपल्या शब्दांना शिकवू द्या, पण आपल्या कृतींना बोलू द्या. पादुआचे संत अँथनी ह्यांचे हे समर्पक शब्द, आपल्या शब्दांना शिकवू द्या परंतु आपल्या कृतींना बोलू द्या. उत्तम शोमरोण्याचा दाखला बायबलमधील शेजारप्रीतीचे उत्तम उदाहरण आहे. ह्या दाखल्यात आम्हाला दोन विचारसरणीच्या व्यक्ती, दोन प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. याजक व लेवी ह्या अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्यास पाहून न पाहिल्यासारखे करतात, कानाडोळा करतात. ते स्वतःच प्रश्न करतात की मी जर ह्या व्यक्तीस मदत केली तर माझे काय होईल? हा झाला स्वकेंद्रित प्रश्न, ही झाली स्वार्थी मनोवृत्ती. मी जर ह्या व्यक्तीला मदत केली तर मला कोर्ट कचेरीचा सामना करावा लागेल का? व्हॉट विल हॅपन टू मी इफ आय हेल्प दिस पर्सन? अ सेल्फ सेंटर्ड क्वेश्चन. मला माझा वेळ, पैसा व प्रतिष्ठा प्रिय आहे. मी ह्या अनोळखी व्यक्तीसाठी ते का व्यर्थ घालवू? तर दाखल्यातील शोमरोनी, दाखल्याचा हिरो स्वतःच प्रश्न करतो, मी जर या व्यक्तीस मदत केली नाही तर ह्याचे काय होईल? ह्याची पत्नी विधवा तर मुलं निराधार होतील ना. हा झाला परोपकारी विचार. इफ आय डोंट हेल्प हिम, व्हॉट विल हॅपन टू हिम? दी अदर सेंटर्ड क्वेश्चन. बऱ्याचदा शेजाऱ्यांची हाक ही देवाच्या आवाजापेक्षाही मोठी असते. परंतु आपण शेजाऱ्यांच्या हाकेकडे दुर्लक्ष करून फक्त देवाची हाक ऐकण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला भेटणारा प्रत्येक गरजवंत आपला शेजारी असतो आणि त्याची गरज भागवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, कृती म्हणजेच शेजारप्रीती होय. मी शेजाऱ्यावर प्रीती करत नाही पण देवावर प्रीती करतो असे म्हणणारा प्रत्येक व्यक्ती ढोंगी असतो. कारण बंधुप्रीतीशिवाय देवप्रीती जशी अशक्य आहे तशीच देवप्रीतीशिवाय बंधुप्रीती पोकळ व उथळ असू शकते. शेजारप्रीतीचा अनुभव ह्या कोरोना महामारीच्या काळात अनेकांना आलाच असेल. माझ्या गावातील किंवा माझ्या नात्यातील जर एखाद्या व्यक्तीला करोना झाला होता आणि त्याच्या कुटुंबाला विलगीकरणात ठेवले होते, तेव्हा त्या कुटुंबाची अन्नाची व इतर आवश्यक गोष्टींची गरज भागविणारेही उत्तम शेजारी होत. लॉकडाऊनमध्ये शेजारी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला केलेली मदत असो, आपल्याला सरकारकडून मिळणारं धान्य जवळच्या झोपडपट्टीत आदिवासी बंधू भगिनींना विनामूल्य देणारे असो, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून ते पैसे करोनाग्रस्तांसाठी देणारे असोत, अथवा एखाद्या करोनाग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचवणारे असोत, ह्यांनीच शेजारप्रीतीतून देवप्रीती साधली असे म्हणता येईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण येशूच्या जीवनाकडे पाहिले तर आपण म्हणू शकतो की येशू स्वतः एक उत्तम शमरोनी होता. येरुशलेमच्या वाटेवरून जात असता त्याने ज्या गरजू लोकांना मदत केली त्या सर्वांचीच त्याला दया आली, कळवळा आला.
करुणा हा येशूचा स्वभाव आहे. दयाकृत्य करीत असताना येशूने कधी त्यांचा हिशोब ठेवला नाही, मोजमाप केले नाही. उजव्या हाताने जे दिले ते डाव्या हातास देखील माहीत पडू दिले नाही. कारण त्याची कृत्ये करुणेपोटी होती, प्रसिद्धीसाठी नव्हे. कारण त्याची कृत्ये करुणेपोटी होती, प्रसिद्धीसाठी नव्हतीच मुळी. चर्चमधून त्याची घोषणा होण्याची अपेक्षा त्याने धरली नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जशी येशूने आपल्या दयाकृतींची नोंद ठेवली नाही, तशीच त्याने व्यक्तीचा रंग, रूप, जात, पात, पंथ ह्याचाही विचार केला नाही. येशूचे कार्य दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हते, तर इतरांची गरज भागविण्यासाठी त्याची कार्य होते. त्याचा हेतू स्पष्ट होता. दुसऱ्यांचे दुःखांचे निर्मूलन करणे व त्यांच्या जीवनात अविनाशी आनंद निर्माण करण्यास येशूने प्राधान्य दिलं. माझे अंकल फादर डॉक्टर शैलेंद्र रॉड्रिक्स हे आपल्या इमोशन्स इन द बायबल ह्या पुस्तकात म्हणतात, टू लव्ह इज टू बी वुंडेड बाय द वुंड्स ऑफ द अदर. टू लव्ह इज टू बी वुंडेड बाय द वुंड्स ऑफ द अदर. टू लव्ह इज टू वीप with the other in their sorrow. To love is to dance when the other rejoices. To love is to remember that the other exists. To love is to remember that the other exists. To love is to forget that I have needs, but is to remember that I am others' need. To remember that I have no needs, but I am the need of others. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोक उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि ख्रिस्त सभेच्या कार्याची धुरा स्वीकारलेल्या सर्वांनी प्रभूची देवप्रीती आणि शेजारप्रीतीची आज्ञा समजून आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे या प्रेमाच्या आज्ञेची शिकवणूक इतरांना द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. आपल्या समाजातील आणि कुटुंबातील ज्या व्यक्ती आजारी आहेत, तसेच सर्व कोरोनाग्रस्तांना प्रभूने स्पर्श करावा आणि त्यांना बरे करावे म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. कोरोना साथीच्या रोगामुळे अनेक लोक बेघर, निराधार झाली आहेत आणि अनेकांची नोकरी गेल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. प्रभूच्या शेजारप्रीतीची शिकवणूक आपल्या आचरणात आणून आपल्याला सुद्धा अशा लोकांना आपल्या परीने होईल तितके सहाय्य करण्यास प्रभूची कृपा आणि प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. कोरोनाला आळा घालण्यासाठी लागणाऱ्या औषधावर संशोधन करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना आणि वैद्यांना त्यांच्या प्रयत्नात प्रभूचे सहाय्य लवकरच यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक सामाजिक गरजा आपण प्रभूचरणी मांडूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो आम्हाला प्रेमळ बनव. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणिवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गाऊ तुझे गुणगान, प्रभु हे बलिदान. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता. तुझी अमुचा निर्माता, तू अमुचा स्वर्गीय पिता. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. हे प्रभु हे बलिदान. बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरविलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याची तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन पावन पावनतम
शोगित गान बांतरा पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांचं देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासित झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ व सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांचे शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, आम्हावर दया कर.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोंकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईन. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारे जगाला केवळ नामोचा. विघ्नापासून तारे जगाला केवळ नामोचा. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार.